हे घरातले पुरुष अजून कसे नाही आलेत? मी तुम्हाला सांगते ना वहिनी, आपल्या घरातले पुरुष एक नंबरचे आळशी आहेत, आळशी. जरा लवकर उठायला काय झालंय? आता दिवाळीची पहिली अंघोळ उजाडल्यानंतर करणार आहेत का? मी हाकच मारते त्यांना. दादा, अथर्व. हो आलो आलो. किती वेळ? टॉवेल शोधत होतो ना, त्यामुळे वेळ गेला. उगाच ओरडतेस. दुपार नंतर अंघोळ करणार आहात का आता? आणि तुझं काय रे? माझं काय? तू असंच बसणार आहेस? होतो ना मी रेडी. हे काय यांचं झालं की होतो. चला झाली का तयारी? हो या बसा तू. आई ह्यांची अंघोळ होऊन जाऊ दे ना, मग मी येतो. हा अरे कशाला? ह्यांचं झालं की दामोदर राव आणि नंतर तू. तुम्ही चला. अगं आधी अथर्वला बसू दे. त्याची आणि पहिराची पहिली दिवाळी आहे ना, आपलं काय नेहमीच आहे. अथर्व बस रे, बस बस. अथर्व बस पटकन चल. मीरा चल ये पुढे. तुझ्या नवऱ्याला उठणं लावून पहिली अंघोळ घाल. मीरा अशी उभी काय सगळं? ये अथर्वला उठणं लाव. अगं लाजतेस काय? एवढं काय लाजायचं? चला आटपा पटापट. जा रे. आई कशाला कोणी हवंय मला अंघोळ घालायला? अंघोळ मी स्वतः करूच शकतो ना. अथर्व रोज तुझी तूच करतोस ना. हे बघ, आजची अंघोळ अंघोळ नसून अभ्यंग स्नान असतं. त्याला वेगळं महत्व आहे. अरे अथर्व बस पटकन. काय थंडीने कुळकुळायला लागलोय मी. चल लवकर बस चल. तुम्हीच आग्रह केला होतात ना. घ्या आता निवांत होऊ दे हा अंघोळ त्याची. निवांत अगदी बरोबर आहे. मी निवांत माझ्या बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ करतो ना, म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम होणार नाही. हा बरोबर आहे अथर्वचं. नाही म्हणजे बाहेर आंघोळ वगैरे करेल तर त्याला सर्दी वगैरे होईल ना, थंडी आहे. त्यापेक्षा तू आज जाऊन आंघोळ कर. हे बेस्ट आहे. येस
बाबा, मी जेव्हा सांगू करत नाही तेव्हा तू माझ्यावरती रागवतोस. मग आता तुझ्यावरती कोण रागवणार? आजोबा, तुम्ही रागवा बाबावर. अथर्व पटकन आंघोळ करून घे पाहू. अरे किती वेळा मी असं दामोदरला बघत बसायचं. नाही तसा मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण बाकीची कामं खोळंबली आहेत ना. तर फराळ भरायचा आहे, सगळी खूप काम आहेत. तेच ना, चल पटकन, खूप काम आहेत सगळ्यांना. बाबा हा बघा किती फुटेज खातोय. दादा जा ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करतो मी आंघोळ. पण माझी एक अट आहे. काय? मी हा पंचा काढणार नाही, अशीच घालायची मला आंघोळ. वा रे वा, ही कुठली पद्धत? उद्या तू सूट बूट घालून येशील आणि म्हणशील आता मी आंघोळ करतो. असं कसं चालेल? लहानपणापासून पाहिलंय तुला. जा चल आता, लाजू नको. नर्मदा आत्या बघा, मी सिरियसली बोलतोय. तुम्हाला ही अट जर एक्सेप्टेबल असेल तरच आपण पुढे जाऊयात. काय करायचं सांगा मला. ओके ओके, मान्य आहे आम्हाला. तू अंगावर पंचा घेऊन आंघोळ करा. जा जा पटकन जा. ओके. अनन्या, अशी कधी अंघोळ असते का? आई काही होत नाही, अंघोळ केल्याशी मतलब ना. करू दे ना. दादा जा तू. शुअर ना? हो 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 हो. मीरा, लाव त्याला उठणं लाव. वहिनी जा. वहिनी, मीरा थांब. ऐक, तू सुद्धा अट घाल. अगं तू म्हण की अथर्वने डोळे बंद केल्याशिवाय तू त्यांना आंघोळ घालणारच नाही. बोल.